हो. नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आज आजच्या विवेचक आहेत विद्या मनोज तळणीकर. त्या नांदेड येथे राहतात आणि त्यांचा विषय आहे रामरक्षा स्तोत्र आणि त्याचा अर्थ. विद्याताई एक उच्च शिक्षित MA संस्कृत, मराठी आणि इंग्लिश तीन विषयातून त्या MA आहेत. आता बघा, संस्कृत आपली अ, प्राचीन भाषा, मराठी आपल्या राज्याची भाषा आणि इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा. तिघ भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. गुजराती स्कूलमध्ये त्या संस्कृत टीचर म्हणून कार्यरत आहेत. गीतेचे L4 पर्यंत त्यांनी आपल्याच गीता क्लासमध्ये केलेलं आहे. त्या टीचर सोबतच मुलांचे संस्कार वर्ग चालवतात आणि तसेच दत्त संप्रदायाचे कार्य करतात. वासुदेवानंद सरस्वती यांच्या संप्रदायातील सद्गुरुदास महाराज नागपूर येथील यांचा अनुग्रह त्यांनी घेतलाय. गुरुशिवाय ज्ञान नाही आणि गुरुचा बोट धरून आपण भगवंताकडे जायचं आहे, तसा त्यांनी महाराजांचा अनुग्रह घेतलाय. तेलंगणातील बासर येथे दत्त मंदिर उभारणीच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि लोक संघटन त्या करतायत. म्हणजे हे सगळं अ, विवेचन ऐकता, त्यांचा परिचय ऐकता आजचं विवेचन खूप सुंदर होणार आहे. आणि आता काय झालं, रोज 3 वाजता केव्हा एकदा 3 वाजतील आणि आपण विवेचन ऐकू याच्यात आपली घाई चाललेली असते. आणि मग असं वाटतं, मला लागले प्रेम पिसे हे, मी तर आत्मा राम असे, कळले माझे जीव असे मी, जगत असे जगदीश असे मी, मला लागले प्रेम पिसे हे. आता रोज आपल्याला 3 वाजता हे वेगवेगळ्या विषयावरील विवेचन ऐकण्याचं प्रेम वेळ लागलेला आहे. आणि आता आजचं विवेचन विद्याताई सादर करतील. विद्याताई, जय श्रीकृष्ण. आपलं जय विवेचन श्री सादर कर. जय श्रीकृष्ण. कृष्ण. आवाज येतोय? हा, थोडं जवळ या तुम्ही. थोडा मोठा आवाज आवाज हवा. येतोय? आवाज येतोय? कमी आहे आवाज तुमचा. एक येतोय आवाज? हा, आता आला, आता व्यवस्थित आहे. ठीक. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. संपूर्ण भारतात जो भगवद्गीतेचा ज्ञान यज्ञ चालू आहे गीता परिवारातर्फे, त्या ज्ञान यज्ञामध्ये आज मला ही संधी मिळाली आणि त्याबद्दल मी संपूर्ण गीता परिवार आणि हा भगवद्गीता परिवार जोडणाऱ्या सौ सुचिताताई यांचे मी मनोमन धन्यवाद मानते. आणि आजचं जे विवेचन आहे, विवेचन म्हणायचं नाही आपल्याला, आपण हा सत्संग करतोय, या सत्संगात सुरुवात करतोय. धन्यवाद संपूर्ण गीता परिवार आणि सुचिताताई. जय श्री कृष्ण. नमस्ते शारदे देवी वसत्वं मम जिह्वाग्रे. देवी शारदेला स्मरून आज मी या ठिकाणी विवेचनास रामरक्षा स्तोत्र आणि मंत्र याबद्दल आपल्याशी सत्संग साधत आहे. सर्वात प्रथम या कार्यासाठी मला खऱ्या अर्थाने शक्ती देणारी माझी सद्गुरु माऊली परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराज यांच्या चरणी विनम्र होऊन आजच्या या
सत्संगाला मी सुरुवात करते. खरोखर मला हा जो सत्संग किंवा मला जे काही वाणी तुमच्या समोर आज मांडण्याची शक्ती मिळते, त्यामध्ये मला माझे माहेरचे दिवस आठवतात. कारण लहानपणापासून ज्या वातावरणामध्ये वाढलेली आहे, ते वातावरण म्हणजे माझं माहेर. आणि या माहेरी माझं कुलदैवतच श्रीराम आहे. आणि त्यामुळे घरी माझ्या आई वडिलांचे संस्कार, यामुळे मी रामरक्षा अगदी लहानपणापासून, जसं बोबडं बोल आपल्याला बोलायला येतं, अगदी त्या बोलापासून मी रामरक्षा शिकलेली आहे. म्हणूनच मी या क्षणी माझ्या आई वडिलांना सुद्धा प्रणाम करते. कारण त्यांच्यामुळे आज मला काही गोष्टी, कोणाला काही सांगण्याचं बळ मिळतं, हे त्यांच्यामुळे. आणि शेवटी आई आणि वडील हे आपले गुरु आहे. आणि म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि आजचं हे कार्य आपण सुरू करू सत्संगाचं. दुसरी गोष्ट, हा जो चैत्र महिना आहे, आणि या चैत्र महिन्यामध्ये हा गीता परिवाराने जो ज्ञानयज्ञ सुरू केला आहे, खरोखर किती स्तुत्य आहे. कारण हा महिनाच, चैत्र महिना म्हणजे कसा महिना, तर हा नवनिर्मितीचा महिना आहे. या नवनिर्मितीच्या महिन्यात आपण पाहतो की झाडाला कवळी पलवी फुटलेली असते आणि नुकतंच सगळीकडे वातावरण प्रसन्न असतं. रामरक्षाच्या, राम महिमाच्या नुकताच रामजन्म उत्सव झालेला आहे. आणि त्यामुळे संपूर्ण चैतन्य विश्वामध्ये आपल्या निर्माण झालेलं असतं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी रामरक्षेचे पडसाद आपल्याला ऐकू येतात. ही रामरक्षा काय आहे, आपल्याला या रामरक्षेचा अर्थ आपण सगळे मिळून समजून घेऊया. आणि आपल्याला त्याचा अर्थ कशा अर्थाने बघायचा आहे तेही बघूया. संपूर्ण रामरक्षा, या रामरक्षेमध्ये किती अक्षर आहेत प्रत्येक स्तोत्रामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये, तेही आपण समजून घेऊ. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुप छंदः सीता शक्तिः श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. यामध्ये आपण पाहतो की श्री गणेशाय नमः, श्री गणेशाला माझा नमस्कार असो. कोणत्याही शुभ कार्याची, कोणत्याही लेखनाची सुरुवात ही श्री गणेशाच्या स्तवनाने होते. आणि म्हणूनच रामरक्षाची सुरुवात सुद्धा श्री गणेशाच्या स्तवनाने झाली. त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र काय आहे, रामरक्षा हा स्तोत्रही आहे आणि मंत्रही आहे. आणि त्याच्यामुळे बघू आपण की स्तोत्र म्हणजे काय, तर स्तोत्र म्हणजे स्तवन, आणि मंत्र म्हणजे म्हणण्यात त्रायते इति मंत्र. हा म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला जी शक्ती आहे, शक्तीने आदिष्ट झाल्यामुळे ज्या ठिकाणी जे ऐकायला मिळतं ते असतात मंत्र. मंत्र हे अपौरुषेय असतात. आणि म्हणून ही रामरक्षा त्या अर्थाने खूप पवित्र मानल्या गेलेली आहे. तसंच या रामरक्षेमध्ये शरीराच्या अवयवांचं रक्षण असल्यामुळे हे एक अभेद्य कवच सुद्धा आहे. तर अशा प्रकारे श्रीरामरक्षा हे एक अद्वितीय स्तोत्र आहे, महामंत्र आहे, आणि एक अभीष्ट आणि अभेद्य असं कवच सुद्धा आहे. तर या रामरक्षा स्तोत्राबद्दल एक आख्यायिका अशी प्रसिद्ध आहे की पुढचा एक श्लोक येतो, शतकोटी प्रविस्तरम. हा या रामरक्षाच्या स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे की रामरक्षा कशी आहे, तर शतकोटी प्रविस्तरम. शतकोटी म्हणजे 100 श्लोक ज्यामध्ये आहेत, असे हे शतकोटी विस्ताराने चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. थोडक्यात काय, तर हे रघुनाथाचं जे चरित्र आहे
तर 100 कोटी स्तोत्र ज्यामध्ये रचलेले आहेत, हे कोणी रचलेले आहेत? हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले आहेत. असं मानलं जातं की एकदा हे 100 कोटी स्तोत्र वाल्मिकींनी रचलेलं हे अवैध असं सुंदर असं श्लोकांचं हे विवेचन आहे, रामाचा महिमा आहे. आणि हा रामाचा महिमा सगळ्यांना मिळावा यासाठी देव, दानव आणि मानव यांच्यामध्ये रेस सुरू झाली. थोडक्यात एकमेकांना सांगितलं त्यांनी की आम्हालाच पाहिजे, आणि हे त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. आणि त्यावेळेस ते कोणाकडे गेले? तर ते शंकराकडे गेले. एका बाजूने देव बसले, एका बाजूने दानव बसले आणि एका बाजूने मानव बसले. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं की हे वाल्मिकी ऋषींनी रचलेलं शतकोटी शतकोटी श्लोक असलेलं जे रामायणाचं मूळ स्तोत्र आहेत किंवा हे श्लोक आहेत, ते आम्हाला हवे आहे. आणि आम्हाला ते समा अर्थाने म्हणजे समा पद्धतीने वाटून द्या. आणि मग महादेवांनी ठरवलं की हे शेवटी 100 कोटी श्लोक आहेत, या तिघांमध्ये वाटायचे म्हणले तर सुरुवातीला 33 कोटी वाटल्यानंतर त्याच्यानंतर किती झाले? 33,000 झाले, 33 लक्ष, 33 लक्ष झाले, 33,000 झाले, शेवटी 333 पर्यंत आलं. आणि त्याच्यानंतर 32 अक्षर असलेला एक श्लोक उरला, तोही वाटून झाला. म्हणजे त्याच्यातले 30 शब्दही वाटून झाले. उरले फक्त 2 श्लोक. आणि ते दोन दोन अक्षर उरले. ते 2 अक्षर म्हणजेच श्रीराम. असं हे 2 अक्षर असलेले शेवटी जे शब्द आहेत ते शंकराने काय केलं की त्याची वाटणीच विभागल्याच जात नव्हते ना. आणि त्यामुळे ते 2 अक्षर असलेला जो एक शब्द होता तो शंकराने आपल्या जवळ ठेवून घेतला आणि ते ध्यानाला बसले. तर मग काय करावं? तर बाकीचे सगळे देव गेले, दानव गेले आणि मानव गेले. सगळ्यांना श्लोकांची समान रचना मिळाली, वाटणी मिळाली, त्यामुळे ते निघून गेले. परंतु त्यामध्ये एक ऋषी ते मात्र तिथेच थांबले. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की शंकर शंकर एकदा ध्यानाला बसल्यानंतर ते कितीतरी काळ ते ध्यानात जातात. परंतु तरी सुद्धा एक ऋषी मात्र तिथेच थांबले. आणि त्या ऋषींचं नाव आहे बुधकौशिक ऋषी, जी रामरक्षेच्या स्तोत्रामध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळतो. तर हे बुधकौशिक ऋषी मात्र शंकर केव्हा ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर येतात याची वाट पाहत ते तिथेच थांबले. कितीतरी वर्ष उलटून गेले, कितीतरी दिवस संपले, कितीतरी तास संपले, परंतु शंकर ध्यानाच्या बाहेर आले नाही. परंतु थोड्या काही काळानंतर शंकरांना असं जाणवलं की एक ऋषी कोणीतरी इथे बसलेले आहेत आणि त्यांना काहीतरी हवं आहे. मग मात्र अक्षरशः शंकराने बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नामध्ये म्हणजे त्यांच्या ध्यानामध्येच प्रवेश केला थोडक्यात. आणि त्यांच्या स्वप्नामध्ये त्या ध्यानामध्ये जाऊन त्यांनी जो आदेश केला, आणि तो आदेश केला म्हणजेच ज्या पद्धतीने ती रामरक्षा स्वप्नात सांगितली आणि ते जो आदेश केला ती तो आदेश म्हणजे ही रामरक्षा. ही रामरक्षा शेवटी शंकराने आदिष्टवान यथा स्वप्ने, आदिष्टवान यथा स्वप्ने असा उल्लेख रामरक्षेमध्ये येतो. आणि ज्या पद्धतीने तो मग मात्र बुधकौशिक ऋषी भानावर आले, सकाळी उठले आणि उठल्याबरोबर त्यांनी जे श्लोक लिहून काढले ते संपूर्ण अनुष्टुप छंदातले श्लोक जे लिहून काढले ते श्लोक म्हणजे ही रामरक्षा. शेवटी रामरक्षेमध्ये इतकं महत्व आहे, रामाचं वर्णन आहे, रामाचा गुणमहिमा आहे. रामरक्षेत आपण थोडेसे भाग बघू, कारण सत्संग संपूर्ण रामरक्षेचा सत्संग इथे होईल का नाही याबद्दल साशंका आहे. परंतु आपण प्रयत्न करू की जेवढा जेवढा मला सांगता येईल किंवा मला सांगण्याचा मी प्रयत्न करताय तेवढा मी सांगण्याचा इथे प्रयत्न करताय. तर बघू, श्री गणेशाय नमः आधी आपण समजून घेतलंय. त्यानंतर बघू, माझा गणेशाला नमस्कार असो. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी, अर्थात अस्य म्हणजेच ज्याची,
ज्याची अशी ही रामरक्षा आहे, ही रामरक्षा स्तोत्र आणि मंत्र ज्याचे रचनाकार आहेत बुध कौशिक, या मंत्राची देवता आहे सीता देवी आणि रामचंद्र. अनुष्टुप छंदातला हे श्लोक आहे आणि या मंत्राची शक्ती कोण आहे तर हनुमान. या संपूर्ण रामरक्षेचा जो प्राण आहे, तो प्राण, ती जी किल्ली कोणाच्या हातात आहे तर ती हनुमंतांच्या हातात आहे. म्हणून इथे काय म्हटलेले आहे की बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता, आणि पुढे बघा श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे म्हणजे श्रीरामचंद्रांच्या प्रीतीसाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा माझा जपाचा विनियोग आहे किंवा उपयोग आहे. अशा या मंत्राचा विनियोग मी प्रभू रामचंद्राच्या उपासनेसाठी करत आहे. आणि म्हणून पुढे काय म्हटलेले आहे की आता या रामरक्षा म्हणण्यापूर्वी आपल्याला एक ध्यान करायचं आहे. तो ध्यान मंत्र या पुढच्या श्लोकात दिलेला आहे. आपल्या सर्वांसमोर रामरक्षा असेलच, त्यामुळे पुढचा श्लोक आपण म्हणूया आणि त्याचं ध्यान मंत्र लक्षात घेऊया. आता रामरक्षा म्हणण्यापूर्वी कसे ध्यान करायचं आहे. ध्याये दाजान बाहुं धतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमूर्जटा मंडलम रामचंद्रम इथे ध्यानम, असं हे ध्यान आहे. आता मग कशा पद्धतीने ध्यायेत आजान बाहू. हे राम कसे आहेत, आजान बाहू आहे. आजान बाहू म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असे हे राम. त्याच्यानंतर धत शरधनुष्यम, धृत म्हणजे धारण केले आहे, शर म्हणजे थोडक्यात बाण, आणि ज्यांनी धनुष्य बाण धारण केलेले आहे. आणि बद्ध पद्मासनस्थम, बद्ध पद्मासनस्थ म्हणजे थोडक्यात तर त्यांचं जे आसन आहे ते पद्मासनात ते बसलेले आहे. आणि पुढे पीतम वासो वसानम, पीतम वासो वसानम म्हणजे पीत वस्त्र धारण केलेलं असं, असे हे श्री रामचंद्र आहे. नव कमल दल स्पर्धी नेत्रम, नव कमल म्हणजे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या स्पर्धा करत आहेत असे त्यांचे नेत्र आहेत. इतके सुकुमार असे गोड नेत्र आहेत आणि म्हणून त्यांचं रूप कसं आहे, एकदम प्रसन्न आहे. ज्यांनी पिवळं वस्त्र परिधान केलेले आहे, नुकत्याच उमललेल्या कमळाप्रमाणे ज्यांचं लोचन आहेत आणि त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत, अशा या श्रीरामाचं आपल्याला ध्यान करायचं आहे. वामांकारूढ सीता मुख कमल मिलल लोचनम नीरदा. वामांकारूढ सीता, रामाजवळ सीता कशी आहे, त्यांच्या डाव्या मांडीवर आरूढ झालेली अशी सीता आहे. आणि तिच्या नजरेमध्ये त्यांची नजर मिसळलेली आहे. मुख कमल मिलल लोचनम नीरद, नीरद, नीरद या शब्दाचा आहे मेघाप्रमाणे ज्यांची कांती आहे असे हे श्रीराम. श्रीरामाची जी कांती आहे ना, या रामरक्षेच्या श्लोकांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले. कशी कांती आहे, कमळाप्रमाणे कांती कधी आहे, नीरदाप्रमाणे आहे, काळ्या मेघांप्रमाणे त्यांची कांती आहे, अशा पद्धतीने त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर अंक म्हणजे इथे मांडी, आरूढ म्हणजे विराजमान, आणि मुख कमल म्हणजे मुख, त्यांचं कमळाप्रमाणे सुंदर असं मुख कमल, आणि त्यांची जी डोळे, लोचन म्हणजे डोळे, ही नजर कोणावर झालेली एकाग्र, सीतेवर एकाग्र झालेली आहे, असं हे ध्यान आहे. प्रभू रामचंद्राच्या डाव्या मांडीवर सीता विराजमान आणि त्यांची अशा पद्धतीने हे ध्यान. पुढे बघा, नाना अलंकार दीप्तम दधतम उरुजटा
मंडलम रामचंद्रम, नाना अलंकार परिधान केलेले असे हे राजाधिराज श्री रामचंद्र आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी दीप्तम, दीप्तम म्हणजे दिव्य, दिव्य असे अलंकार घातलेले आहेत. शोभेने ते झळकत आहेत. आणि पुढे आहेत दधत मुरु जटा मंडलम, आणि त्यांचं मूळ, त्यांच्या ज्या जटा आहेत, ज्या जटावर बांधलेल्या आहेत, आणि त्या जटांमुळं त्यांचा चेहरा हा सुशोभित झालेला आहे. असं हे ध्यान, इथे ध्यान, अशा या प्रभू रामचंद्राचे ध्यान आपल्याला रामरक्षा सुरू करण्यापूर्वीच करायचे आहे. खरोखर रामरक्षामध्ये इतकं, या एकट्या रामाच्या शब्दामध्ये इतकं सगळं पूर्ण वेद सामावलेले आहे. म्हणून एकदा पार्वती शंकराला म्हणते की विष्णू सहस्रनामासारखं असं एखादं रामाचं 1000 नावं असलेलं एखादं स्तोत्र नाहीये का? तर त्यावेळेस शंकर पार्वतीला म्हणतात की एकट्या रामामध्येच विष्णूचे 1000 नावं सांगितलेले आहे. राम हा शब्दच मुळी रम धातूपासून निर्माण झाले. रम म्हणजे रमणे, ज्या ठिकाणी आपलं मन रमतं असा हा राम. म्हणून या राम नामाचा सदैव जप केला तर आपली सगळी पाप दूर निघून जातात, असंही एका श्लोकात म्हटलेलं आहे. राम या श्लोकामध्ये बघा, र अक्षर उच्चारताच आपला तोंडाचा आ होतो, आणि जेव्हा आ झाल्याबरोबर आपल्या अंतरंगातली जी पाप आहेत ती बाहेर पडतात. आणि जेव्हा ही पाप पुन्हा कदाचित बाहेरची जी पाप आहेत ती आज जर आपण उघडा ठेवला तर ती आत येतील, म्हणून त्यातला जो म आहे तो कपाटाप्रमाणे बंद होतो. असा हा राम, असा हे राम नामाचा महिमा आहे. आता आपण रामाचं ध्यान केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण पुढचं एक त्याच पद्धतीचं एक ध्यान आहे बघा. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीव लोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुट मंडितम. याचा अर्थ नीळ कमळासारखा सावळा रंग असलेला. मी तर तुम्हाला आधीच म्हणते की रामाचा रंगाचं वर्णन ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आले आहे. निळ कमळासारखा सावळा रंग असलेला आणि कमळासारखा नेत्र, म्हणजे रामाच्या डोळ्याचंही वर्णन या रामरक्षेमध्ये आलेलं आहे. कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान आपण करावं. आणि पत्नी सीता आणि लक्ष्मण ज्यांच्या जवळ असून ज्यांचे मस्तक हे जटारूपी मुकुटाने सुशोभित असे आहे, अशा या रामाचं आपण ध्यान करावं. सासी तून धनुर्बाण पाणी नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम वजम विभम. याचा अर्थ असा होतो, सासी, स असी असा अर्थ होतो. स असी म्हणजे तलवार, आणि तूण भाता, धनु म्हणजे धनुष्य, बाण म्हणजे बाण, पाणी म्हणजे हात. थोडक्यात काय तर या राम अवतारामध्ये रामाने जो अवतार धारण केलेला आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृते. तुम्हाला माहिती भगवद्गीता आपण सर्वजण शिकतोच आहोत. तर ज्या ज्या ठिकाणी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे थोडक्यात जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी होतं तेव्हा तेव्हाच या ईश्वराने मनुष्य रूप धारण केलेले आहे. आणि म्हणूनच भगवंताने रामरायाच्या रूपामध्ये जेव्हा अवतार धारण केलेला आहे तेव्हा तो अवतार असा आहे की ज्याच्या हाती एक तलवार आहे, धनुष्य बाण आहे, पाठीला बाणांचा भाता आहे, आणि दुसऱ्या हातामध्ये धनुष्य बाण, आणि त्या बाणाने तो राक्षसांचा नायनाट करण्यासाठी आलेला आहे. खरोखर परमेश्वर हा जन्मरहित आहे. म्हणजे इथे तशी स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम, जन्मरहित विभुम अवतार धारण केलेला आहे असा तो व्यापक परमात्मा आहे. आणि तरी सुद्धा जगाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाने स्वलीलेने या पृथ्वीवर जन्म घेतला आहे, केवळ आणि केवळ जगाचं संरक्षण करण्यासाठी. आता आपल्याला इथे इथपर्यंत झालेले श्रीरामाचा महिमा, श्रीरामाचं ध्यान आणि श्रीरामाचं आहे की ते सुकुमार सुंदर श्यामवर्णी असं हे रामाचं रूप पाहिल्यानंतर
आपल्याला जे विवेचन करायचे पुढच्या श्लोकांमध्ये, ते अत्यंत 5 जे श्लोक आहेत ते पंचप्राण मानले गेलेले. अक्षरशः या श्लोकांना धरून आपण सर्वांनी हे श्लोक जर म्हटले तर खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण शरीराचं हे कवच आहे. थोडक्यात हे 5 श्लोक म्हणजे आपले कवच रूपाने आहे. त्यातला श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 9 पर्यंत हे 5 पंचश्लोकी श्लोक आहेत आणि हे श्लोक कवच रूपाने आहे. त्यातला पहिला श्लोक असा आहे, राम रक्षा पठित प्राज्ञ पापघ्नी सर्व कामदाम शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजः. याचा अर्थ असा होतो की रामरक्षा जेव्हा आपण पठन करतो तेव्हा ही रामरक्षा पापांचा नाश करणारी आहे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्यामुळे ही सूज्ञ लोकांनी नेहमी तिचं पठन करावं. रघुच्या कुळामध्ये उत्पन्न झालेले श्रीराम. रघुचा हे जे कुळ आहे ज्यामध्ये मोठे मोठे राजा आहेत, राजा हरिश्चंद्रापासून जर आपण रघुकुळ बघितलं तर तुम्हाला प्रत्येक राजाची एक वेगळा इतिहास, प्रत्येक राजाचं वेगळं कार्य आपल्याला पाहायला मिळेल. तो विषय आपल्याला इथे नाही घ्यायचा, परंतु अतिशय पवित्र हे रघुकुळ सूर्यवंशी आहेत हे राम कुळ. तर असे हे रघुच्या उत्पन्न झालेले राम सर्वात पहिल्यांदा काय म्हणलेले, शिरोमे राघव पातू. पातू म्हणजे रक्षण करणे. तर हे रामराया माझ्या शिर म्हणजे डोके, ते या डोकांचं रक्षण करणे. आणि पुढे काय दशरथ आत्मज. आत्मज म्हणजे मुलगा. दशरथाचा हा मुलगा माझ्या भाल प्रदाशाचं म्हणजे माझ्या कपाळाचं रक्षण करतो. थोडक्यात काय की दशरथाचा मुलगा असल्याने जे रामरायाला आलेले जे भाग्य आहे ते भाग्य, थोडक्यात त्यांना आलेले नशिबाला आलेले जे भोग आहे ते त्यांनी भोगून तर पूर्ण केलेलेच आहेत, परंतु त्यांना दशरथात्मज म्हणल्यामुळे दशरथाच्या काही झालेल्या चुका या रामांना आलेल्या त्या त्यांनी आदराने आणि पित्याच्या प्रति प्रेम असल्या कारणाने संपूर्ण आपण रामायणात बघतो की संपूर्ण वनवासामध्ये रामराया का गेलेले आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. थोडक्यात काय तर दशरथाचा मुलगा म्हणून तो या जन्मामध्ये अवतरलेले आहेत, तर त्यांच्या जे दोष आहेत ते त्यांना लागलेले आहेत, परंतु तरी सुद्धा ते दोष त्यांनी स्वतःचं कार्य पित्याप्रती असलेलं प्रेम पूर्ण करून ते पूर्ण दोषांचा नायनाट केलेला आहे. आणि म्हणूनच माझ्या भाल प्रदेशाचं, थोडक्यात माझ्याही नशिबात काय आहे हे मला माहित नाही, परंतु हे रामराया माझ्या या नशिबाची भोग दूर करत म्हणून माझ्या भाल प्रदेशाचे रक्षण त्यांनी करावं अशी ही विनंती या श्लोकामधून आपल्याला आलेली आहे. पुढचा श्लोक असा आहे, हा दुसरा श्लोक आहे कवचाचा. कौसल्यो दृशो पाहतो विश्वामित्र प्रिय श्रुती. कौसल्यो दृशो पाहतो. दृशो या शब्दाचा अर्थ डोळे. कौसल्येचा पुत्र म्हणून रामाला कौसल्य हा सुद्धा शब्द आहे. विश्वामित्र प्रिय श्रुती. विश्वामित्र म्हणजे थोडक्यात काय तर कौसल्येचा पुत्र माझ्या डोळ्यांचं रक्षण करेल. शेवटी तुम्हाला माहितीये आईच्या डोळ्याचा प्राण कोण असतो, अर्थात तिची मुलं. आणि म्हणूनच अशा या कौसल्येचा पुत्र माझ्या डोळ्याचं रक्षण करो. विश्वामित्र प्रिय श्रुती. विश्वामित्राला प्रिय असलेले हे प्रिय शिष्य श्री रामराय माझ्या कानांचं रक्षण करो. श्रुती म्हणजे कान. तुम्हाला माहिती की विश्वामित्र ऋषींनी संपूर्ण रामाला जेव्हा त्यांनी ते घेऊन गेलेले आहेत तेव्हा विश्वामित्रांनी संपूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये रामाला खूप चांगल्या पद्धतीचं ज्ञान दिलेलं आणि मग त्या ज्ञानाने त्यांचे कान इतके पवित्र झालेले आहेत, असे त्यांचे कान ज्या ऋषींमुळे पवित्र झालेले अशा या रामरायाने माझ्याही कानांचं रक्षण करावं असा भावार्थ त्या श्लोकामध्ये आहे. घ्राणम पाहतो मखत्राता. घ्राणम म्हणजे नाक
आणि या नाकाचं, माझ्या नाकाचं रक्षण करो. कोण? मखत्राता. मख म्हणजे यज्ञ, आणि यज्ञाचं रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचं रक्षण करो. हा पण कशा अर्थ आहे बघा, कशा पद्धतीचा अर्थ आहे की ज्या पद्धतीने यज्ञाचं रक्षण करण्यासाठी श्रीराम हे सदैव तत्पर होते. आणि म्हणूनच आज जी तत्परता त्यांनी तिथे दाखवलेली आहे त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी, तीच तत्परता त्यांनी माझ्या नाकाचं रक्षण करण्यासाठी दाखवावी, असा हा हेतू याच्यामध्ये आहे. मुखम सौमित्री वत्सल. सौमित्र वत्सल, सौमित्र म्हणजे लक्ष्मण, सुमित्रेचा मुलगा म्हणजे कोण आहे? लक्ष्मण. आणि म्हणूनच सौमित्र वत्सल लक्ष्मणाचा हा असा परमप्रिय असलेला हा भाऊ, तो माझ्या कशाचं रक्षण करो? मुखाचं रक्षण करो. या अर्थाने हा श्लोक आहे. आणि पुढे बघा, जिम्मा विद्यानिधी पातु कंठम भरत वंदिता. जिम्हा विद्यानिधी पातु, विद्यानिधी म्हणजे विद्येचा साठा असलेला असा कोण आहे? श्रीराम, ज्याच्याजवळ संपूर्ण विद्या आहे, सगळे वेद महापुराणे ज्यांच्याजवळ एकत्रित झालेले आहेत, असे हे विद्यानिधी श्रीराम माझ्या जिव्हेचं रक्षण करो. कारण तुम्हाला माहिती, जगामध्ये जगत मित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. थोडक्यात काय तर आपल्याला सगळ्यात महत्वाची आपल्या इंद्रियांमध्ये असलेली गोष्ट ती म्हणजे जीभ आहे. आणि म्हणून त्या जिभेच्या, ती जी वाणी आहे, ती वाणी जर आपल्याला कोणाला जर काही बोलायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञान हवं आहे. आणि ते ज्ञान आम्हाला, आणि थोडक्यात हे वाक यज्ञ आम्हाला कोणापासून प्राप्त हो? रामापासून प्राप्त हो. आणि म्हणून हे रामराया, तू माझ्या जिभेचं रक्षण करावंस. कंठम भरत वंदिता. हा कंठम म्हणजे हा कंठ, आणि भरत वंदिता, भरत ज्याला नेहमी, भरताला जो वंदनीय आहे असा हा रामराया माझ्या कंठाचं रक्षण करो. थोडक्यात काय तर रामराया जेव्हा वनवासामध्ये निघाले होते ना, आणि जेव्हा हे भरताला कळालं, तेव्हा सर्वात प्रथम सगळ्यात जास्त दुःख झालेलं आहे ते भरताला झालंय. त्याचा जो दाटलेला कंठ आहे तो 14 वर्ष पूर्ण भरलेला नाही. लक्षात घ्या, जेव्हा रामराया परत आले तेव्हा तो कंठ त्या आनंदाने भरला. अशा अर्थाने हा घेतलेला आहे की रामरायाच्या माझ्या कंठामध्ये, थोडक्यात भरताच्या कंठामध्ये श्रीराम सदैव वास करतात. आणि म्हणूनच हे रामराया, अशा या भरताला तू जो वंदनीय आहेस, म्हणूनच तुझ्या रूपाने तू कोण? माझ्या कंठाचं रक्षण करावंस. तो दिव्यायुध पातु भुजो भगणे शकानुभ. स्कंदो म्हणजे दोन्ही खांदे. हे रामराया, तू माझ्या दोन्ही खांद्यांचं रक्षण करावंस. कशामुळे म्हटलेलं आहे दोन्ही खांद्यांचं रक्षण करावं? कारण दिव्य आयुध ज्याच्या खांद्यावर आहे, दिव्य म्हणजे थोडक्यामध्ये तेजस्वी, अक्षरशः स्वर्गतुल्य आयुध्य, स्वर्गालाही लाजवतील असे आयुध्य श्रीराम आपल्या खांद्यावर धारण करतो. आणि ज्याचे खांदे या आयुधाने बळकट झालेले आहेत, म्हणून जेव्हा रामराया तुझे खांदे तू बळकट झालेलेच आहेत, म्हणून तुला मी विनवतो की त्याच खांद्यांप्रमाणे माझेही खांदे तू नेहमी बळकट करावेस, अशी विनवणी या श्लोकात आहे. भुजो भगणे शकामुक. भुजो म्हणजे बाहू, दोन्ही बाहू. आणि कारमुक म्हणजे धनुष्य. आणि भग्न म्हणजे भग्न करू. ज्यांनी आपल्या बाहूंनी, दोन्ही बाहूंनी हे धनुष्य बाण, परशुरामाचं धनुष्य कोणी तोडलेलं आहे? रामाने तोडलेलं आहे. आणि म्हणून त्या कारमुकाला तू एका क्षणात भग्न केलेले आहेस. अशा या अशा ह्या तेजस्वी रामा, तू माझ्या बाहूंचं रक्षण कर. कारण ज्या बाहूमध्ये प्रचंड शक्ती आहे, जे परशुरामाचं धनुष्य आहे, ते धनुष्य कोणालाही उचलता आलेलं नाही. हे रामराया, तू विलया ते पेललेस, म्हणून तुझ्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीने तू माझ्या बाहूंचं रक्षण करावं, अशी मी तुला विनंती करतो, किंवा अशी मी तुला प्रार्थना करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे बघा,
करो सीतापती पाहतू. करो म्हणजे दोन्ही हात. सीतापती, सीतापती म्हणजे सीतेचा पती, ज्या दोन हातांनी सीतेला वरमाला घातलेली आहे, असा आहे रामराया, तू माझ्या दोन्ही हातांचं रक्षण कर. हृदयम जगण्याची, माझ्या हातात परशुरामा दाम, इथे काय दिलेले, जाम दग्नेजित, जाम दगडी पुत्र कोण आहे? या परशुरामाला सुद्धा जिंकणारा कोण? राम. आणि म्हणूनच परशुराम जिंकणारे श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण कर. शेवटी परशुरामांनी रामाला पाहिल्याबरोबर इथे आपला अवतार कार्य संपवलं आहे आणि ते रामाच्याच हृदयामध्ये वास करत आहेत, या अर्थाने हा श्लोक आहे. म्हणून जमदग्नी पुत्र परशुराम यांनाही जिंकणारे हे श्रीराम, तू माझ्या हृदयाचं रक्षण करावंस. आणि मध्यम पाहतो खरध्वंस, खरध्वंसी, खरं म्हणजे खरं नावाचे जे राक्षस आहेत ना, त्या राक्षसांचा विध्वंस करणारा हे रामराया, तू माझ्या मध्यभागाचं रक्षण करावंस. कारण तुम्हाला माहिती की पंचवटी हे कुठे येतं? ही अयोध्या ते लंका यामध्ये जो मध्यभाग आहे तो, आणि म्हणूनच या अर्थाने तू मध्यभागाचं माझ्या रक्षण करावंस, कारण तू त्या खरं नावाच्या दुष्ट राक्षसांचा संहार करून केला आहेस. आणि म्हणून हे रामराया, तू माझ्या मध्यभागाचं रक्षण करावंस. नाभिम जांबवदाश्रया, हा आणि पुढे म्हटलेलं आहे की जांबुवंताला आश्रय देणारे हे श्रीराम, माझ्या नाभीचं तू रक्षण करावंस. किती सुंदर श्लोक आहेत बघा. पुन्हा एकदा हा श्लोक बघा. करो सीतापती पातू हृदयम जामदग्नेजी, ज्या हाताने सीतेचं पाणीदान केलेलं आहे, अशा या हातांनी, अशा या जे रामाचे हात आहेत त्या हाताने माझ्याही हातांचं रक्षण व्हावं. तसेच जमदग्नी पुत्र परशुरामाला जिंकणारे श्रीराम आहेत, त्यांच्याही अर्थाने माझ्या हृदयाचं ते रक्षण करो. मध्यम पातू, खर नावाच्या राक्षसांना मारणारे हे राजा राम, तू माझ्या मध्यभागाचं रक्षण करावंस. आणि त्याच्यानंतर हे जांबवंतांना आश्रय देणारे हे श्रीराम, तू माझ्या नाभीचं अक्षण, तू माझ्या नाभीचं सुद्धा काय करावंस? खऱ्या अर्थाने रक्षण करावंस. असे हे श्लोक. आणि याच्यानंतर पुढचा श्लोक बघा. सुग्रीवेश पटी पाहतो सक्तीनी हनुमत प्रभू, ऊरू रघुत्तम पाहतो रक्ष कुलविनाश कृत. सुग्रीवाचे स्वामी राम, सुग्रीवेश, सुग्रीव ईश, असा हा श्लोकाचा म्हणजे दोन शब्दांमधली थोड आपल्याला माहिती. तर सुग्रीवाचा ईश असणारे हे श्रीराम, तू माझ्या कटी भागाचं रक्षण करावंस. म्हणजेच कटी भाग म्हणजे कोणता भाग? कमरेचा भाग रक्षण करावा. तर हनुमत, सक्तीनी हनुमत प्रभू, हनुमंताचे प्रभू असलेले श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचं, जांघांचं रक्षण करो. सक्तीनी म्हणजे जांघा. आणि पुढे बघा. उरू रघुत्तम पातू, उरू या शब्दाचा अर्थ आहे पोटऱ्या. थोडक्यात रघुकुळाचे उत्तम पुरुष आणि राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण कर. पुरु या शब्दाचा अर्थ इथे मांडी या अर्थाने होतो. म्हणून रघुकुळाचे उत्तम पुरुष आहे म्हणजे सर्वोत्तम, आपण रामाला पुरुषोत्तम असं म्हणतो. तर हे रामराया, तू संपूर्ण राक्षसांचा सुद्धा कुळाचा नाश केला आहेस, म्हणून तू माझ्या दोन्हीही, आता तुला विनंती आहे की तू माझ्या मांड्यांचं रक्षण करावंस. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा, या 5 श्लोकांमधला शेवटचा श्लोक आहे. जाणुनी सेत पातू जंघे दशमुखांत हा, पादो विभीषण श्रीद रामो किलम वपुहू. म्हणजे जाणुनी म्हणजे सेतू म्हणजे तुम्हाला माहिती की लंकेला जाण्यासाठी रामाने सेतू बांधला होता समुद्रावर. तर सेतू मांडणारे किंवा सेतू निर्माण करणारे हे राजा राम,
तू माझ्या गुडघ्यांचं रक्षण कर. खऱ्या अर्थाने गुडघ्यांचं रक्षण करा. प्रत्येकाला आज आपल्या गुडघ्यांचा सगळ्यांना प्रॉब्लेम आहेत किंवा गुडघ्यांच्या वेदना आपल्याला आहेत. परंतु इथे रामरायाला जर आपण सर्वस्व स्वतःचा अहम ठेवून त्याच्या समोर ठेवून जर ही प्रार्थना केली तर समुद्रावर सेतू बांधणारे हे श्रीराम, तू ज्या अर्थाने एवढ्या प्रचंड ताकदीने हे कार्य केलेलं आहेस त्या अर्थाने माझ्याही पूर्ण शरीराला सांधणारा सेतू कोण आहे तर गुडघा आहे. म्हणून तू माझ्या या गुडघ्याचं रक्षण करावंस. माझ्या शरीराच्या या सेतूचं तू रक्षण करावंस. आणि म्हणून पुढे बघा, जंघे दशमुखांतक. हा दशमुखांतक या शब्दाचा अर्थ 10 तोंडी रावण आणि अंत या दशमुखी रावणाचा अंत करणाऱ्या हे रामा, तू माझ्या दोन्ही पोटऱ्यांचं रक्षण करावंस. पोटऱ्या या शब्दाचा अर्थ गुडघा ते पाऊल याच्या मधला जो भाग आहे त्याला आपण पोटऱ्या म्हणतो. आणि विचार करा की जेव्हा रामराया अयोध्येपासून श्रीरामाच्या लंकेपर्यंत चालत आलेले आहेत त्या रामरायाच्या पोटऱ्या म्हणजे त्यांचे पाय किती मजबूत झालेले असतील. विचार करा, कुठे अयोध्या आणि कुठे श्रीलंका, आणि या लंकेपर्यंत चालत आलेल्या श्रीरामाच्या पोटऱ्या किती मजबूत झालेल्या आहेत. म्हणजे किती त्यांनी खऱ्या अर्थाने वेदना सहन करून या रावणाचा अंत केलेला आहे. अशा या रावणाचा अंत करणाऱ्या हे श्रीरामा, तू माझ्या पोटऱ्यांचं सुद्धा रक्षण कर. आणि पुढे शेवटी असं म्हटलेलं, पादो विभीषण श्रीद. पादो म्हणजे दोन्ही पावलं. थोडक्यात विभीषण हा रावणाचा भाऊ आहे आणि त्या रावणाचा भाऊ स्वतःच्या पायाने श्रीरामाकडे आलेला आहे आणि त्याची संपूर्ण संपत्ती. आणि मग रामाने, श्री म्हणजे संपत्ती, रामाने विभीषणाला शरण आलेला पाहून, तो रामनामाने प्रेरित झालेला पाहून, संपूर्ण अहम त्यांनी रामाकडे त्याग केलेला आहे हे पाहून रामाने त्याच ठिकाणी रामेश्वर येथे विभीषणाला सुद्धा राज्याभिषेक केलेला आहे. संपूर्ण श्री पुढे रावणाचं राज्य विभीषणाला प्रदान केलेलं आहे. अशा या विभीषणाला संपूर्ण संपत्ती किंवा खऱ्या अर्थाने ऐश्वर्य संपन्न करणाऱ्या हे श्रीरामा, तू माझ्या पायांचं आणि म्हणून बघा, रामोखिलम वपुः. अखिलम, अखिलम म्हणजे संपूर्ण, वपुः म्हणजे शरीर. तर अशा या श्रीरामा, तू माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करावंस अशी मी तुला पूर्ण प्रार्थना करतो. आणि माझ्या संपूर्ण शरीराचा प्राण म्हणजे माझे श्रीराम आहे. या अर्थाने रामरक्षातले हे 5 कवचाचे श्लोक आहेत. खरोखर खूप महत्वाचे श्लोक आहेत. तर यानंतर संपूर्ण रामरक्षा मधला पुढचा जो भाग 3 येतो, ती रामरक्षेची फलश्रुती आहे. वेळेप्रमाणे आपण पुढचा भाग घेऊया, पण ठीक आहे. एताम राम बलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत सचिराई सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. या ठिकाणी कवच संपून फलश्रुती सुरू होते. की रामरक्षाला आपण काही म्हटलेलं आहे की काही जे रामरक्षा पठण करेल तो रामरक्षा कसा होईल, तो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त अशा रक्षेचे कवचाचे पठण करेल, तो दीर्घायू होईल, तो सुखी होईल, पुत्रवान होईल, विजय होईल आणि विनयी सुद्धा होईल. अशा या श्रीराम रक्षेच्या स्तोत्राचं कवचाचं पठण माणसाने संपूर्ण आयुष्यामध्ये दररोज करावं असं मानलं गेलं. पाताल भूतल पाताळ लोक, भू म्हणजे जमीन, व्योम म्हणजे आकाश, या सगळ्या ठिकाणी असलेले जे सूक्ष्म जीव आहेत, कीटक आहेत. तुम्ही तर आम्ही मागे पाहिलेले की कशासारखे सूक्ष्म जीव आपल्या अंगावर पेटलेले होते. त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने रक्षण कोणी केलेले तर श्रीरामाच्या नावाने केलेले. श्रीरामाच्या महिमा इतका की न दृष्टमपी शक्त असते रक्षितम रामनामधी.
तर अशा या रामनामाने पवित्र रक्षिलेल्या लोकांकडे या वाईट शक्तीची नजर कधीही जाणार नाही. अशा अर्थाने बुधकौशिक ऋषी म्हणजेच प्रत्यक्ष शंकराने आपल्याला विश्वास या रामरक्षेमधून दिलेला आहे. पुढे रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मरन नरोण लिप्यते पापे भुक्ती मुक्तींच विंदती. रामेती रामभद्रेती, रामाला कोणत्याही नावाने हाक माराव तो तुमचाच आहे. जसं रामभद्र, भद्र म्हणजे कल्याण, कल्याण करणारा हे रामा. रामचंद्र, आणि या अर्थाने जो स्मरण करेल नरोण लिप्यते पापे भुक्ती मुक्तींच विंदती. अशा या रामरायाला कोणत्याही पापांपासून, रामाच्या भक्ताला कोण्याही पापापासून तो टेपल्या जाणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, तो पापापासून मुक्त असेल. आणि म्हणूनच या रामरक्षाच्या श्लोकांचं आपण नेहमी स्मरण केलं पाहिजे. जगत जैत्रैक मंत्रेण राम नामना विरक्षितम य कंठे धारयेतस्य करस्ता सर्व सिद्धय. सर्व जग जिंकणाऱ्या या राम नामरूपी एका मंत्राने मनुष्या सर्व सर्व जो हा मंत्र कंठात धारण करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात. रामरक्षेतले सर्व या श्लोकामध्ये आपण पाहतो की रामरायाचे दोन राम कसे तरुण आहे, रूप आठवतो. लहानपणापासून त्या श्लोकाचं पठण मी नित्य करत आलेलं आहे. असा श्लोक म्हणजे आत्तसनुषा विशिष्टुषा वक्षाय शुगुणसंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पती सदैव गच्छता. याचा अर्थ बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले तसे असा अक्षय भात जवळ असलेले श्री मार्गामध्ये सदैव माझ्या पुढे चालो. अशा पद्धतीचा हा श्लोक आहे. जेव्हा जेव्हा आपण प्रवासाला निघतो आणि कुठे कोणत्याही कामासाठी निघतो, महत्वाच्या कामासाठी, आणि त्यावेळेस आपण हा श्लोक म्हणावा. लहानपणी माझी आई मला अशी सांगायची की बाळा, तू जातेस ना बाहेर किंवा गावाला जातेस ना, तेव्हा हा श्लोक म्हणायचा, म्हणजे तुला कधीही कोणतीही भीती वाटणार नाही. खऱ्या अर्थाने राम आपल्या सोबत असतात. जेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरात हा राम नामाचा महिमा सदैव घुमत असतो. म्हणून अखंड रामनाम हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा श्लोक या अर्थाने फार महत्वाचा असतो. 35वा श्लोक तोही असाच आहे की ज्या श्लोकामध्ये सुंदर पद्धतीची गेयता आहे. आपण काढू शकता तो श्लोक. 35वा श्लोक. भर्जनम भवबीजाना मर्जनम सुख संपदा तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जन. याचा अर्थ भर्जनम भवबीजाना, संसार रूपी वृक्षांची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुख समृद्धी मिळण्यासाठी, तर्जनम यमदूतानाम, यम पळवून लावण्यासाठी, आणि अशा पद्धतीने रामेति गर्जनम. थोडक्यात काय, राम राम असं जर गर्जना केली तर आपल्याला काय होतं की आपल्या मनामधले जे पापे आहेत ते दूर होऊन जातात. किती सुंदर आहे. भर्जनम म्हणजे काय, भाजून टाकणे. तुम्ही बघा की जेव्हा जेव्हा आपण कुठेही तीर्थक्षेत्रावर जातो तेव्हा आपल्याला प्रसादासाठी काय मिळतं, भाजलेल्या लाह्या, भाजलेले फुटाणे. याचा अर्थ
भाजलेलंच काम येते याचा विचार आपण थोडा करावा. कारण जी गोष्ट भाजलेली असते ती पुन्हा पुन्हा त्या भाजलेल्या बीज जर आपण जमिनीत पेरलं तर ते पुन्हा बीज परत उगवत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की रामनामाच्या या भट्टीमध्ये आपण आपलं कर्म भाजून टाकावं. जर आपण अशा पद्धतीने आपलं कर्म भाजलं तर आपल्याला पुनर्जन्मच नाही. म्हणूनच या अर्थाने हा श्लोक आहे. तर भर्जनम भवबीजाना अर्जनम सुख संपदा. अर्जनम म्हणजे मिळवणे, सुख संपदा शेवटी आपण व्यवहारात राहतो. आपल्याला सुख संपत्ती आरोग्य मिळवावी यासाठी कधी ना कधीतरी आपण प्रार्थना करतो, याचना करतो. हे स्वाभाविक आहे ना. आणि म्हणूनच आपण राम नाम सदैव घेतलं तर या अर्थाने सुख संपदा आपल्याला प्राप्त होईल. अर्जनम म्हणजे प्राप्त होईल. तर्जनम यमदूताना म्हणजे लक्षात घ्या, यमदूत शेवटी आपल्याला ठरलेल्या गोष्टी ठरल्याप्रमाणेच होणार आहेत. परंतु जर या रामनाम सदैव आपल्या मनात असेल तर यमदूतांना सुद्धा हे रामनाम घाबरून टाकणार आहे, पळवून लावणार असं हे रामरक्षा कवच आहे. आणि म्हणून राम रामेति गर्जनम, गर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम, राम 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 अशी गर्जना केली तर हे यमदूत सुद्धा खूप दूर पळून जातील. या अर्थाने हा श्लोक आहे. त्याच्यानंतर हा श्लोक सदैव आपण म्हटला ना तर खऱ्या अर्थाने आपल्या म्हणजे कर्म करतो तर ते कर्म आशा आपण ठेवतो. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणून राम नाम सदैव आपण घेतलं तर कर्माची जी फळ असते ना, आपल्याला वाटतं की आपल्याला हे प्राप्त व्हावं, आपण सदैव मागत असतो. पण गरज नाही. जेव्हा तुम्ही राम नाम सदैव आपल्या मुखी असेल ना तर तो सदैव तुमच्याच जवळ आहे ना. श्वासातच जर तुमच्या राम असेल तर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी आणायची गरजच नाही. तुम्हाला दुसऱ्या गोष्टी त्याच्याकडून मागायची गरजच नाही. तो तुमच्या जवळच आहे. तो जो काही करेल तो तुमच्यासाठी करणार आहे. आणि ते त्या अर्थाने सगळ्याच अर्थाने तो चांगलं करणार आहे. हा विश्वास आपल्याला या रामनामाच्या रूपाने प्राप्त होणार आहे. आणि लक्षात घ्या, आजार दूर करण्यासाठी ना या रामरक्षेतील अजून एक श्लोक खूप महत्वाचा आहे. जर हा श्लोक आपण दिवसातून एक वेळ ठराविक ठरवून जर आपण आजारी असाल तर एक ठराविक वेळेत हा श्लोक म्हणला ना तर खरोखर आपला आजार नक्कीच दूर होतो. त्याचा एक लेख आलेला म्हणजे मी एक वाचलं होतं, त्याचा अनुभव तुम्हाला सांगते. आधी तो श्लोक सांगते. आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. आपदा म्हणजे आपद, संकट आणि दुःख संकटाचा नाश करणाऱ्या, सुख समृद्धी दातारम, दान देणाऱ्या, सुख समृद्धी देणाऱ्या, लोका अभिरामम लोकांना प्रिय असणारा हे श्रीराम, तुझ्या या नामाचं मी पुन्हा पुन्हा भजन करतो, पुन्हा पुन्हा नमन करतो. आणि या एकदा एक माझ्या माहितीप्रमाणे एक लेख वाचला होता मी. एक डॉक्टर आहेत, त्यांना डायबिटीज झालेला होता. आणि डायबिटीज झाल्यानंतर तो अनेक, आता तुम्हाला माहिती की डायबिटीज हा दूर होणारा रोग नाहीच आहे. परंतु त्यांनी एक, हे रामनामाची भक्त आहेत, रामाची भक्त, परंतु त्यांनी असं ठरवलं होतं की हे रामरक्षा म्हणत म्हणत, हा श्लोक म्हणत म्हणत त्यांनी दिवसातून 13 असं 13 वेळेस त्यांनी दिवसाचे काही तास ठरवून ठेवले होते. आणि त्या तासाला त्यांनी काही पाणी, 3 लिटर पाणी प्रत्येक भांड्यात भरून ठेवलेलं होतं. 3 भांडी भरून ठेवली आणि त्या भांड्यांवर हात ठेवून आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदा हा श्लोक त्यांनी 13 वेळेस प्रत्येक दिवसाच्या प्रहराला म्हणलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हा श्लोक म्हणून त्यांनी त्यांचा डायबिटीज कमी केलेला. हे माझा अनुभव नाहीये, परंतु माझ्याकडे सुद्धा माझ्या वडिलांचा पण अनुभव आहे की रामरक्षा सदैव, त्या रामरक्षेच्या पवित्र दिवसात सदैव ते म्हणतात. म्हणून ते आज 78 वर्षाचे असूनही त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार नाही. ही केवळ रामरक्षाची किंमत. खऱ्या अर्थाने ही रामरक्षा आपल्याला फळ देते. आणि हा अनुभव माझ्या जवळ घडलेला, मी पाहिलेला.
असल्यामुळे मी तुम्हाला हे विश्वासाने सांगू शकतो, खरंच ही रामरक्षा आपल्याला सर्वच काही देतात. आणि म्हणूनच एक शेवटचा श्लोक घेऊ आणि आपण थांबू. एक चतुश्लोकी रामरक्षा ज्याला आपण म्हणतो, तो एक श्लोक आहे आणि तो श्लोक घेऊन शेवटचा श्लोक घेऊया. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. अशा या श्रीरामाला मी मनाने स्मरण करतो. अशा या श्रीरामाला, श्री रामचंद्र चरणो, काय थोडक्यात रामाचे दोन्ही चरणांना मी माझ्या मनाने स्मरण करतो. श्री रामचंद्र चरणो वचसा गुणामी, वचस म्हणजे वाचा, माझ्या वाचेमध्ये सदैव श्रीरामाचं नाव असो, त्याचं स्मरण करतो वाणीने. श्री रामचंद्र चरणो वचसा गुणामी, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. अशा या श्रीरामाच्या चरणांची मी नित्य शरण आहे, असा हा श्लोक. आणि शेवटचा श्लोक आहे, रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेणाभियता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः, रामाणास्ति परायणं परतरम, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तले सदा भवतु मे, भो राम मामोधर. हे रामा, रामो राजमणी, हे राजमणी म्हणजे राजांमध्ये श्रेष्ठ असलेल्या हे श्रीरामा, तू रामाचा सदैव विजय हो. रामेणाभियता निशाचर चमू, म्हणजे मी या रामाला रामम रमेशम भजे, म्हणजे काय, तर मी या रामाला रमेशम रमापती रामाला मी सदैव भजतो. रामेणाभियता निशाचर चमू, रामेणाभियता, रामेणा अभियता म्हणजे थोडक्यात काय, की या विष्णूला, रमेच्या पतीला मी भजतो आणि रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले आहे. अशा या रामाला मी सदैव काय करतो, नमन करतो. निशाचर चमू, निशाचर या शब्दाचा अर्थ राक्षस आणि चमू म्हणजे संघटना, या राक्षसांच्या संपूर्ण संघटनेला रामाने नाश केलेले आहे. अशा या रामाला मी नमस्कार करतो. रामा नास्ति परायणम परतरम, रामा नास्ति परायणम, रामापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. या अर्थाने परायण अधिक रामामध्ये आणि म्हणूनच हे रामा माझा उद्धार कर, हो राम माम होतो, हे राम माझा उद्धार कर. आणि अशा पद्धतीने या रामरक्षेचा हा शेवटचा श्लोक एक, ज्या श्लोकामध्ये आपल्याला संपूर्ण संस्कृत मधल्या 8ही विभक्तीची रूपे, जसं राम रामो रामा प्रथमा, हे जे विभक्ती शिकवल्या जाते ना मुलांना, ती संपूर्ण विभक्तीचे रूप या रामाच्या या प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला दिसतील. असा हा रामाचा शेवटचा श्लोक. आणि म्हणून शेवटच्या श्लोकाने थांबूया. राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम, राम नाम वरानने. अशा प्रकारे राम नामाचे महत्व भगवान शंकराने पार्वतीला सांगितले आहे. आणि आदिष्टवाण येथा स्वप्ने, आणि ज्या पद्धतीने भगवान शंकराने स्वतः बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन हा आदेश केलेला आहे, म्हणजे ही रामरक्षा आदेश केलेला आहे. आणि ती प्रातः बुध कौशिक ऋषी, आदिष्टवाण यथा स्वप्ने तथा लिखितवान, तथा तशाच पद्धतीने बुध कौशिक ऋषींनी सकाळी संपूर्ण लिहून काढलेली ही रामरक्षा आहे. आणि म्हणूनच भगवान शंकरांनी सांगितलेली रामाची महिमा या रामरक्षेत आहे. शंकर पार्वतीला सांगतात, हे सुमुखी, हे मनोरमे, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मीच रमा मांडतो. कारण शंकराच्या हृदयात सुद्धा राम आहे. रामाचे एक नाव विष्णूच्या 1000 नावाच्या
बरोबरीचे आहे. अशा प्रकारे ही बुधकौशिक ऋषींनी रचलेली ही रामरक्षा सांगते. पूर्ण श्लोकांचे अर्थ मला इथे वेळेमुळे सांगता नाही आले, परंतु आपण पुन्हा कधी जर हा संघ लाभला तर नक्की प्रयत्न करू, आपण परत पूर्ण श्लोक घेऊ. आणि दुसरी गोष्ट, जे काही यातनं आपल्याला सत्संग झाला असेल किंवा जे काही आपल्याला जर कळलं, केवळ आणि केवळ सद्गुरु कृपा समजावी आणि माझ्या काही चुका झाल्या असतील तर ते माझे दोष आहेत असे म्हणून मला लक्षात येईल. खूप खूप धन्यवाद. आणि संपूर्ण गीता परिवाराचे खूप खूप धन्यवाद. मी खऱ्या अर्थी माझ्यासाठी एक संधी मानते. धन्यवाद. श्रीराम विद्याताई, जय खूप श्रीराम. छान विवेचन झालं. आजपर्यंत आम्ही रामरक्षा म्हणत होतो, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ तो आज आम्हाला समजतोय. खूप छान तुम्ही प्रत्येक श्लोकात प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला श्रीराम. सुंदर विवेचन झालं. हो, बोला ना, बोला ना. हा, ताईंनी खूपच छान सांगितला अर्थ आणि विवेचन, आणि छान मनाला भावलं, आणि छानच सांगितलं त्यांनी. तर त्याच्यात तरुणौ रूप संपन्नौ हा जो श्लोक आहे, तर हा जो श्लोक आहे तो तरुणौ नौ जे केलेले आहे तर ते राम आणि लक्ष्मण, ते जे वर्णन आहे ते त्या दोन भावांचं आहे. म्हणजे ते दोन भाऊ म्हणजे कायमच एक आहे, पण ते जे 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 केलेलं आहे ते कायम त्या दोन भावांसाठी सांगितलेलं आहे. हे आम्हाला आमच्या सरांनी मला आठवलं की जे जे वर्णन आहे तर ते एकाचं न करता त्या दोन भावांचंच वर्णन केलंय. जेथे जेथे राम आहे तेथे तेथे लक्ष्मण आहे, म्हणून त्यांनी ते स्वतःच एकट्याचं वर्णन नाही केलं. बुधकौशिक ऋषींनी दोन भावांचं केलेलं आहे, म्हणून त्या पूर्ण श्लोकामध्ये दोन भाऊ हे आपण असं लक्षात ठेवायला पाहिजे. हे मला असं विशेष सांगायचं होतं याच्यात. आपले भाषण खूप सुंदर चालू आहे. सुचेतामुळे आपण सगळ्या जणी बोलायला लागलेलो आहे. तुमचं सुद्धा खूप सुंदर झालं होतं, आणि सगळ्या सुप्त अवस्थेमध्ये होत्या त्या आता सगळ्या जागृत झालेल्या आहे. आणि रामनामामुळे आपल्याला, रामनवमीमुळे छान संधी सगळ्यांना मिळाली. छान चालू आहे. हो, मस्त. हे गुढीपाडवा ते पौर्णिमा हे सत्र चालणार होतं, पण हा, प्रत्येकाला आता वाटतंय की आपणही काहीतरी बोलावं. प्रत्येकाला थोडं थोडं रामायणातलं गीतेतलं सगळं माहिती हो, आहे, अभ्यास करतायत, आणि प्रत्येक अभ्यास. जण आता आपलं बरस 24-25 तारखा बुक झालेल्या आहेत. हो हो, आहे आणि म्हणजे अजून. आता राम आणि लक्ष्मण ह्या हा, दोघांबद्दलचं हे वर्णन आहे. कारण राम आणि लक्ष्मण दोघं सोबतच असतात. सोबत राम असतात. सावळे आहेत हा, आणि लक्ष्मण त्यांची सावली आहे. तर असं वर्णन आहे की राम जरी सावळे असले तरी त्यांची सावली गोरी आहे, कारण अच्छा. लक्ष्मण हे गोरे आहेत. आणि त्यामुळे राम आणि लक्ष्मण हे दोघे सोबतच आहेत, आणि दोघांचं वर्णन या रामरक्षामध्ये केलेलं आहे. खूप छान, चांगली छान. माहिती मिळाली. हा, धन्यवाद वैजंती ताई. हो हो, नाही, मला ते त्यावेळेला म्हणजे खूप वर्ष झाले कुंभोजकरांकडनं मी जेव्हा शिकली होती तेव्हाच मला ते एकदम आठवलं की आता आपण तरुण म्हणतो तर तरुणऊ आहे ते. तर ते हम्म, म्हणायचं की एकाला का सोडता तुम्ही, दोन भाऊ आहेत ना ते, आणि ते दोघांचं वर्णन आहे, म्हणून वर्णन आहे. म्हणून मी सांगितलं ते. बरोबर आहे ताई. ते तरुण धन्यवाद. रूप यामध्ये ना द्विवचन आहे. संपन्न सुकुमारो महाबलो. हा श्लोक घेत असताना मी थोडस पुढे गेले कारण वेळ कमी होता. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. ते द्विवचन आहे. एका हो शब्दाचा जेव्हा वापरतात तेव्हा तिथे राम आणि लक्ष्मणासाठी वापरलेली ती दोन्ही हो विशेषण हो. एकदम बरोबर. नाही, हे त्या दिवशी पण झालं होतं, पण मी ते टाईप करत होते ना तर ते औ हा शब्दच येत नव्हता की हा शब्द आहे म्हणून. हम्म, 2-4 दिवसापूर्वी झालं होतं तेव्हा मी हो. तुमचं मी एवढं ऐकलं नव्हतं असं की तुम्ही एकानंतर की म्हणजे औ का.
राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखती विषारी, ते दुःख शांत वाया मांत्रिक राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे, त्या वादळातून या देईल राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया, भ्रमभोवऱ्यात अडली नौका परी न बुडली, धरुनी सुकाणू हाती बसलेत राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया, प्रभु ही तुझीच मूर्ती हृदयी सदा असू दे, मम मानसी पूजेची वृत्ती सदा असू दे. ही राम नाम नौका भवसागरी तराया, हा देह नाशवंत जाणार सत्य सत्य, म्हणून तुम्ही म्हणा हो हे राम नाम नित्य, हे राम नाम नित्य. श्रीराम श्रीराम श्रीराम. धन्यवाद. श्रीराम समृद्धीताई. हं, खूप छान श्रीराम. भजन आहे. हं. रामाच्या हातात आपल्या जीवनाचं सुकाणू देऊन टाकायचं आणि आपण हो, रामनाम म्हणत पडून राहायचं. नाही. मग आपले रामराया छान. समर्थ आहेत आणि ते समर्थ आपली नाव भवसागर तारून नेतील. नेणार. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप सुंदर. विद्याताईंनी छान म्हणलं. राम रामरक्षेचा अर्थही छान सांगितला आणि समृद्धीताईंनी गाणं पण सुंदर म्हणलं. अगदी त्याला सुंदर अनुरूपाचं म्हटलं. गाणं पण होतं अगदी. हो. छान.